तर आपण इथे आलेलो आहोत। तर इथे यायला तुम्ही पाहू शकता, इथे शेतकरी ते थेट ग्राहक विंग्रो मार्केट असं ह्यांचा एक ब्रीदवाक्य असतं, तशा प्रकारे आहे। आणि हे अगदी एखादा बचत गट किंवा एखाद्या गटाने हे असं हे चालवतात। तर तुम्ही पाहू शकता इथे फ्रूट्स हे किती छान आणि फ्रेश आहेत आणि हे यांच्या घरच्या शेतीतले आहेत। तर इथे कसं यायचं आहे, तर इथे तुम्हाला यायला अग्रसेन चौक आहे, म्हणजेच खडकपाडा सर्कलच्या पुढे आल्यावर तिथे अग्रसेन चौक लागतो। डीमार्टकडे जाताना किंवा मुंबई युनिव्हर्सिटीच्या अगदी समोरच हे बाजार असतो। तर तुम्ही तिथे नक्की व्हिजिट देऊ शकता। तर तुम्ही इथे पाहू शकता की प्रत्येक एका गटाचा अशा प्रकारे हे शेतकरी तो थेट ग्राहक अशा प्रकारे हे यांचा भाज्या आणलेल्या असतात आणि प्रत्येक यांचे स्टॉल असतात। हा बाजार खूप मोठा नसतो, पण त्यांनी आणलेल्या भाज्या म्हणा किंवा हे जे साहित्य आहे ते अगदी व्यवस्थित आणि फ्रेश असं असतं। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे हे सर्व प्रकारचे चिवडे, फरसाण, पापड असे सर्व प्रकारचे असतात आणि हे फ्रेश बनवलेले असतात। तर आता आम्ही इथे हे, आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे टेस्ट करून घेऊ शकता। आणि हा यांचा प्लस पॉईंट आहे की तुम्हाला जर आवडलं नाही तर तुम्ही अगोदर, आता ह्या ताई इथे म्हणतायत की आम्ही, आणि हा बाजार शनिवारीच असतो, तो शनिवारी संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत असतो। मी 2 वेळा गेलेली होती, पण मला काही गर्दी खूप असते आणि शूट करायला जमलं नव्हतं। पण मी 2 वेळा भाज्या घेऊन आलेली होती, तिथले मसाले वापरलेले आहेत आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर इथे तुम्हाला सर्व प्रकारचे वेफर्स, चिप्स असं मिळेल। आता ह्या पहा, इथे सुद्धा भाज्यासुद्धा आहेत, शेवग्याच्या शेंगांपासून केळी, सर्व प्रकारच्या भाज्या, हे पहा आवळे, हे सर्व ज्या आपल्या गावाकडे भाज्या मिळतात त्या मिळतात। इथे तुम्हाला हे मुखवास आहेत, तर हे सुद्धा त्यांनी घरी बनवलेले आहेत आणि सर्व प्रकारचे, म्हणजे अगदी यांच्याकडे 40 ते 50 प्रकारचे मुखवास आहेत। तर हे पहा, इथे फ्रूट्ससुद्धा तुम्हाला हे फ्रेश मिळतील आणि अगदी छान। आता मी लवकर आलेली होती म्हणून, नाही तर इथे खूप गर्दी असते। तर हे पहा, इथे तुम्हाला कडधान्यसुद्धा मिळतील आणि तुम्हाला ज्या वेगळ्या भाज्या हव्या असतील तर ह्या पहा ब्रोकोली, ह्या सर्व भाज्या तुम्हाला इथे मिळतील। आणि हे पहा, कडधान्यसुद्धा भिजवलेलं सुद्धा असतं। इथे तुम्हाला गावठी अंडीसुद्धा मिळतील, म्हणजे कांदे, बटाटे हे सुद्धा आहेत। आणि मी इथे बटाटे घेतलेले आहेत, तर मार्केटपेक्षा इथे मला ते स्वस्त मिळालेलं आहे। तर हे पहा, इथे सुद्धा ह्या गावठी भाज्या आहेत आणि इथे ही जी मिळणारी कारळे आहेत तर ती सुद्धा गावठी आहेत। आणि तुम्ही भाज्यांची क्वालिटीसुद्धा बघू शकता, खूप छान असे आहेत। तर मी इथले कारले आणि गवारसुद्धा घरी आणली, भाजी बनवली आणि अगदी टेस्ट खूप छान आहे। कारण मार्केटमधून आपण आणतो तर त्यांना खूप दिवस झालेले असतात आणि आपण सुद्धा आणून त्याला 2-3 दिवस होतात आणि फ्रीजमध्ये ठेवतो, तर त्याची चव खरंच बिघडते। तुम्ही पाहू शकता ही गवार किती छान अशी आहे आणि गावठी कारली आहेत आणि मी अजूनही कारली खाल्लेली नाहीये, पण ट्राय करायला घेतली आहे। आणि गवार सुद्धा बघा, ही सुद्धा गावठी आहे आणि छान अशी आहे, पाहू शकता। तर इथे सर्व प्रकारचे मसाले तुम्हाला होममेड असे मिळतील। तर हे सर्व मसाले, चटण्या हे इथे तुम्हाला अवेलेबल आहेत। तर यामधील मी चटण्या आणि मसालेसुद्धा आणलेले आहेत आणि ते टेस्ट केलेले आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे। तर इथे मी घेतलेला सांबार मसाला आणि पावभाजी मसाला, तसंच मालवणी मसाला घेतलेला, तो ट्राय केलेला आहे। आणि मी जवस चटणी आणि अजून एक चटणी घेतलेली होती, तिळाची चटणी। तर त्या चटण्यासुद्धा खूप छान आहेत आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत हे शेअर करत आहे। आणि इथे तुम्हाला हे गुळाचे सर्व प्रकार मिळतील। तर हा सुद्धा केमिकल विरहित असा हा गुळ आहे। तर हा तुम्हाला पाव किलो, अर्धा किलोपासून अवेलेबल आहे। तर तुम्हाला जर असा याच्यामध्ये घ्यायचा असेल किंवा तुम्हाला तो बॉक्समध्ये हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला मिळेल। आणि हा गूळसुद्धा मी 1 किलोचं पॅकेट आणलेलं आहे। तर ते गूळसुद्धा चांगला आहे आणि याने चहा, दूध असेल तर चहा फाटला जात नाही। इथे तुम्हाला लाडूसुद्धा मिळतील आणि हे पहा, इथे तुम्हाला हे चिया सीड, जवस, मगज आणि जे तुम्हाला लागणारे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत। तर तुम्ही नक्की या आणि व्हिजिट करा। यांच्याकडचे जे मसाले आहेत तर ते सुद्धा त्याची चव खरंच छान अशी आहे।
तर या स्टॉलवर तुम्हाला सर्व प्रकारचे पापड, मसाले, सांडगे पापड सगळं फ्रेश बनवलेलं आहे, पापड, कुरडई, खारवडी असं सर्व तुम्ही प्रत्येक शनिवारी येता तुम्हाला मिळतील। अगदी पोह्यांचे पापड, टोमॅटो पापड, पालक पापड, नाचणी पापड असे सर्व प्रकारचे पापड तुम्हाला इथे मिळतील आणि हे त्यांनी फ्रेश बनवलेले असतात। तर इथे तुम्हाला हे सर्व प्रकारचे कडधान्य, डाळी मिळतील। तर तुम्ही पाहू शकता अगदी याचा भावसुद्धा दिलेला आहे। तर इथून मी 2 डाळी घेतलेल्या आहेत आणि चवळी आहे छोटी, ती सुद्धा घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता हे फ्रेश आहेत आणि हे गावठी त्यांच्या शेतातलं पिकलेलं आहे आणि तुम्हाला अजिबात साफ करायची सुद्धा गरज नाही आहे, अगदी छान असं आहे आणि चवीला सुद्धा खूप छान आहे। आणि हे तुम्ही पाहू शकता इथे पोहे आहेत, तर हे 100 रुपये किलो आहेत, पण हे पोहे खूप छान आहेत आणि तुम्ही बाकी बाजारामधल्या शेंगदाण्यांपेक्षा इथे शेंगदाणेसुद्धा खूप छान आहेत। तर मी ज्या काही वस्तू घेतल्यात तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याचा भावसुद्धा अगदी व्यवस्थित आहे। तुम्ही पाहू शकता इथे हा वाडा कोलम आहे, हा इंद्रायणी आहे। तर मी हा तांदूळसुद्धा अगदी थोडा थोडा आणलेला होता, म्हणजे इंद्रायणी तांदूळ मी घेतलेला होता। तर अगदी छान असा आहे, भात खूप छान होतो। तर तुम्ही पाहू शकता हे पहा, अजून म्हणजे वेगळे वेगळे त्यांचे असे स्टॉल आहेत की ते त्या गटानुसार त्यांचा असा भाजी म्हणा, फ्रूट्स म्हणा, त्यांच्याकडे जे पिकतं तर ते आहे। तर तुम्ही पाहू शकता हे आपलं मुंबई युनिव्हर्सिटी आहे, त्याच्या अगदी समोरच ह्यांचे हे स्टॉल लागलेले असतात। बाजार खूप मोठा नसतो, पण तुम्हाला इथे फ्रेश सर्व भाज्या, फळं अशा मिळतील। तर तुम्ही नक्की या आणि व्हिजिट करा। तुम्हाला मसाले जर वस्तू हव्या असतील तर तुम्ही नक्कीच या। तर हे पहा, त्यांनी मला अशी बॅगसुद्धा दिली आहे यामध्ये आणि सर्व मसाले आणि हे सर्व टाकून दिलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या अशा फ्रेश वस्तूंचा नक्कीच आस्वाद घ्या आणि पेक्षा मला कांदे आणि बटाटेसुद्धा स्वस्त वाटले। तर बटाटे पण स्वस्त होते आणि कांदेसुद्धा अगदी 20 रुपये की 25 रुपये किलो होते। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी ह्या सगळ्या कॅन्डीज आहेत ना, तर हा बाजार आपण घरी बनवलेला आहे, तुम्ही घरी बनवता सगळ्या, तुम्हाला कुठे फ्रेश असतात म्हणजे अग्रसेन चौक आहे, मुंबई युनिव्हर्सिटीच्या समोर भरतो, डीमार्टच्या अलीकडेच आहे आणि रोडवर। आणि तुम्ही प्रत्येक शनिवारी येता? हा बाजार फक्त शनिवारी भरतो, शनिवारी 4 ते 6 असा टायमिंग असतो। तर तुम्ही सुद्धा नक्की 100 ग्रॅम आहे ना, तर खूप आवडीवरून शेतकरी दादा इकडे येतात आणि आपला स्टॉल लावतात। तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि यांच्या या प्रोग्रामला सपोर्ट करा। व्यवस्थित आणि खूप छान असं, म्हणजे तुम्हाला ह्या भाज्या अगदी टोमॅटो कशा आहेत किंवा काही करण्याचं आणि बटाटे आणि स्वच्छ अशा असतात। हे पहा, प्रत्येक भाजी अगदी वेगळ्या अशा याच्यामध्ये ठेवलेली असते आणि क्लीन केलेली असते, म्हणजे तुम्हाला वेगळं असं साफ करायची गरज नाही। तुम्ही इथे पाहू शकता पपई कसं आहे, इथे हे फ्रूटसुद्धा आहेत, पपया, मका, आणि मी मकासुद्धा इथून आणलेला आहे, तो सुद्धा खूप छान आहे। आणि अजून एक म्हणजे मी इथनं, तर हे पहा, हा अग्रसेन